परांडा इथं दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीनं 16 दिव्यांगांचा 16 सन्मानाचा कार्यक्रम शेकडो दिव्यांगांच्या उपस्थितीत संपन्न। परांडा तालुका व शहरातील दिव्यांगांचा 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगता समारोप कार्यक्रम परांडा येथील पंचायत समिती सभागृहामध्ये दिनांक 11 डिसेंबर रोजी शेकडो दिव्यांग बांधवांच्या समवेत 16 दिव्यांगांचा 16 सन्मानाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आलं। प्रमुख उपस्थिती परांडा तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार निलेश काकडे, परांडा गटविकास अधिकारी मोहन राऊत, परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष तथा मराठा सेवा संघ अध्यक्ष गोरख मोरजकर, दिव्यांगांचे आधारस्तंभ उद्योजक रामभाऊ पवार, शाहीर शरद नवले, छत्रपती शासन ग्रुप अध्यक्ष प्राणजित गवंडी, प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे, धाराशिव जिल्हा नूतन अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, भाजपा सरचिटणीस विकास कुलकर्णी आदींसह व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष सुजितसिंह ठाकूर यांनी दिव्यांग त्यांच्याविषयी असणाऱ्या योजना, केंद्र शासन महाराष्ट्र शासन बाबत माहिती दिली। दिव्यांगांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, येणाऱ्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी मी व माझे कार्यकर्ते नेहमी दिव्यांगांच्या सोबत आहोत असं आश्वासन यावेळी बोलताना त्यांनी दिलं। नंतर तहसीलदार काकडे यांनी तहसीलमध्ये असणारी संजय गांधी योजना, रेशन कार्ड व इतर समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी आपल्या समवेत असेल। दिव्यांग व्यथा मला माहिती आहे, माझ्या घरात एक दिव्यांग आहे, यांचा अनुभव देखील त्यांनी सांगितला। मी व माझे कर्मचारी अधिकारी आपल्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध आहोत किंवा माझ्या दालनामध्ये येऊन आपले शंका प्रश्न मांडू शकता असं बोलताना काकडे म्हणाले। पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी यांच्या विभागांतर्गत येणारा घरकुल दिव्यांग 5% निधी, सेस विभाग तसेच इतर योजना या संदर्भात सखोल मार्गदर्शन केला। दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने आयोजित केलेले कार्यक्रम उपक्रम या संदर्भातील अहवाल आपल्या प्रास्ताविकेतून तानाजी खोडके यांनी मांडले। या कार्यक्रमामध्ये दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीनं नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये दिव्यांग उद्योग समूह जिल्हाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष उषा भास्कर पाटील, परांडा नूतन तालुका अध्यक्ष तानाजी सांगडे, परांडा शहराध्यक्ष गोरख देशमाने, उपाध्यक्ष अशोक भराटे, प्रसिद्ध प्रमुख संतोष कुलकर्णी, परांडा तालुका सरचिटणीस रावसाहेब खरसडे आदी दिव्यांगांना निवडीचं पत्र देण्यात आलं। या कार्यक्रमाला तालुक्यातील दिव्यांग उत्तम शिंदे, दादा माने, करीम शेख, अनंता सावंत, ज्योती कुलकर्णी, कौशल्या मोहिते, मीना डोरले, नितीन शिंदे, जावेद तांबोळे, मयूर शिंदे, समाधान पन्हाळे, जियाउद्दीन काजी, जीवन सावंत, नसीर शेख, रहीम शेख, असलम सय्यद, शहाणी ओंकार। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाहीर शरद नवले यांनी केलं। हा कार्यक्रम परांडा पंचायत समिती सभागृह इथं मोठ्या उत्साहात दिव्यांग बांधवांच्या समवेत संपन्न झाला। G18 मराठी न्यूज चॅनलसाठी समीर ओहाळ, परांडा।